बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे। महत्त्वाची घडामोड आहे, सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। भायखळा ते चिंचपोकळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना एका व्यक्तीचा अपघात झाला आणि यात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला। अपघात झाल्यामुळे सीएसएमटीकडे येणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। 30 मिनिटे उशिराने पुन्हा रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा मध्य रेल्वेचा सध्या प्रयत्न सुरू आहे। तर मध्य रेल्वेवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरच्या लोकल सध्या उशिराने धावतायत। भायखळा ते चिंचपोकळी दरम्यान एक अपघात झालेला आहे। चिंचपोकळी ते भायखळा दरम्यान हा अपघात झालेला आहे। रेल्वे रूळ ओलांडताना एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरच्या लोकल सध्या उशिराने धावतायत। 15 ते 20 मिनिटं ही लोकल वाहतूक जी आहे ती उशिराने होते। रेल्वे रूळ ओलांडताना त्याचा अपघात आहे तो झालेला होता आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्याची बॉडी पूर्णपणे रेल्वे ट्रॅकमध्ये अडकलेली होती आणि रेल्वेच्या खालून त्याची बॉडी काढेपर्यंत ज्या मागून येणाऱ्या गाड्या आहेत त्यांचा मात्र खोळंबा आपला झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे 30 मिनिटे गाडी ही उशिराने धावत होती। सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या या 30 मिनिटांनी उशिराने धावत येत असल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे आणि त्यामध्येच ही जो व्यक्तीला आहे ते बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। थोड्याच वेळात ही संपूर्ण वाहतूक आहे ती सुरळीत करण्याचा रेल्वेचा सध्या प्रयत्न सुरू आहे। सध्या आपण सीएसटी स्थानकादरम्यान आहोत। सीएसटीवरून डाऊन साईडला जाणाऱ्या गाड्या